सर्वांना माहिती पाहिजे अशा काही गोष्टी, टाइप्स ऑफ डॅम, धरणाचे प्रकार. आता बांधकामाच्या साहित्यावर आधारित जर असेल तर अर्थ अँड रॉकफिल डॅम, अर्थ डॅम किंवा त्याला अर्दन डॅम म्हणतो आपण. याच्यामध्ये जे गळतीसाठी मध्यभागी स्पेसिफिक इम्प्रेसिव्ह कोअर असतो. उकाई धरण गुजरातचं आणि मुळा धरण महाराष्ट्रातलं. आता रॉकफिल डॅम जे असतं याच्यामध्ये मोठे दगड आणि गिट्टी याचा उपयोग करून मध्यभागी एक वॉटरप्रूफ झोन असतो. तेहरी धरण जे आहे उत्तराखंड मधलं याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. बांधकामाच्या रचनेनुसार म्हणजे स्ट्रक्चरनुसार सगळ्यात पहिलं डॅमचं टाईप आहे ग्रॅव्हिटी डॅम, ज्याला गुरुत्वाकर्षण धरण सुद्धा आपण म्हणतो. याच्यामध्ये जस्ट मजबूत कॉन्क्रीट आणि दगडांनी हे बांधलं जातं. हिराकुंड धरण जे आहे ओडिसा मधलं आणि गुजरात मधलं सरदार सरोवर डॅम. आर्क डॅम जे आहेत हे बऱ्याचदा नदीच्या रुंद भागामुळे किंवा अरुंद भागामध्ये स्पेसिफिकली घेतलं जातं. इडुकी धरण जे आहे केरळ मधलं हे त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर बट्रेस धरण, याच्यामध्ये धरणाच्या मागे एक ट्रँग्युलर आधारस्तंभ असतो जो वेट त्याचं स्पेसिफिक हँडल करत असतो. मॅथन धरण जे आहे झारखंड मधलं हे याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. आणि त्याच्या उपयोगावरती ज्याला उद्दिष्टावरती आधारित धरण म्हणतो तर स्टोरेज ऑफ डॅम जर असेल तर याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे भाकरा नांगल धरण, जिथे वीज निर्मिती असेल, पाणी पुरवठा असेल, पाणी साठवणूक असेल तर हे त्याचे उपयोग आहेत. त्यानंतर डायव्हर्जन डॅम, ज्याच्यामध्ये स्पेसिफिकली वळवाटसाठी हे वापरतात. नदीचे पाणी वाहतुकीसाठी किंवा इतर गोष्टीसाठी वापरू शकतात. याच्यामध्ये कोसी बॅराज हे जे बिहार आणि नेपाळ मधलं धरण आहे हे बेस्ट एक्झाम्पल आहे. शेवटचा प्रकार आहे डिटेन्शन डॅम याच्यामधला, ज्याला प्रतिबंधक म्हणतो आपण. आणि टॅननी व्हॅल्यू धरण जे आहे USA मधलं हे त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. त्याच्या व्यतिरिक्त काही टाईड आणि स्पेसिफिक पर्टिक्युलर ज्याला भरती ओटी डॅम म्हणतो हे सुद्धा काही पर्टिक्युलर एरियामध्ये आपल्याला बघायला मिळतं. थँक्यू.